ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालं त्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी देखील आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 1 मध्ये कॉलेज अलॉट झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रोसेस काय आहे, पुढील प्रक्रिया काय आहे व ज्या विद्यार्थ्यांना चॉईस नॉट अवेलेबल असं दाखवत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कशी प्रक्रिया आहे, काय प्रक्रिया आहे ते देखील आपण जाणून घेऊया जेणेकरून त्यांना कॉलेज मिळू शकेल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं असेल तर त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला ऍडमिशन घेणं अनिवार्य आहे. जरी तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं नसेल तरी तुम्हाला त्या कॉलेजला भेट द्यावी लागेल. जर एखादा विद्यार्थी काही कारणामुळे, काही अपरिहार्य कारणामुळे त्या कॉलेजला पोहोचू शकला नाही तर त्या ठिकाणी तो कॅपराऊंडचा बाहेर होईल आणि त्याला कुठल्याही कॅपराऊंडसाठी किंवा पुढे कुठल्याही कॅपराऊंडसाठी सीईटी सेलच्या नर्सिंगच्या कुठल्याही प्रक्रियेसाठी ऍडमिशन संबंधी कुठल्याही प्रक्रियेसाठी त्याला प्रोसेस करता येणार नाही. पुढे जर सांगायचं म्हटलं तर ऍडमिशन घ्यायच्या वेळेस तुम्हाला 2 ऑप्शन राहतात. एक असतं फीज आणि दुसरं असतं फूड. जर तुम्ही कॉलेजला फ्रीज केलं तर त्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन हे त्या कॉलेजला कन्फर्म होईल आणि जर तुम्ही बेटरमेंटसाठी चूज केलं म्हणजेच काय जर तुम्हाला या कॉलेज सोडून दुसऱ्या पुढील राऊंडसाठी अजून चांगलं कॉलेज मिळवायचं असेल तर तुम्ही त्या ऑप्शनला जाऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना चॉईस नॉट अवेलेबल दाखवत आहे त्या विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे. ज्या टायमाला कॅपराऊंड 1 ची प्रोसेस पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला सीट किती वॅकंट आहे ते कळेल. त्याची जी लिस्ट आहे ती सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईट वरती डिस्प्ले होईल. कुठल्या कॉलेजला किती सीट अवेलेबल आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं नसेल किंवा त्यांच्या आवडीचं कॉलेज त्यांना मिळालं नसेल तर सीट वॅकन्सी डिस्प्ले झाल्यानंतर तुम्हाला परत जसं तुम्ही कॅपराऊंड 1 साठी प्रेफरन्सेस दिले होते तसं तुम्हाला कॅपराऊंड 2 साठी देखील प्रेफरन्सेस द्यायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना कॉलेजला प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी ऍडमिशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जर विद्यार्थी काही कारणामुळे ती प्रक्रिया पूर्ण करू शकला नाही तर तो कॅपराऊंड मधनं बाहेर होईल, अपात्र ठरेल आणि पुढील कुठल्याही कॅपराऊंड साठी प्रोसेस करू शकणार नाही. त्यामुळे ही गोष्ट थोडीशी गांभीर्याने घ्यायची आहे. एक 5 ते 6 दिवसाचा टाइम सीईटी सेलला ऍडमिशन घेण्याकरिता दिलेला आहे. त्या वेळेमध्ये तुम्हाला कॉलेजला जाऊन ऍडमिशन हे तुमचं मिळवायचं आहे. याविषयीचा एकदम ब्रीफ व्हिडिओ, डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला लवकर येणार आहे. त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे, कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलशी जोडून राहा जेणेकरून जी अपकमिंग इन्फॉर्मेशन येणार आहे ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलचा हा इन ब्रीफ असतो. काही ठिकाणी काही मिस्टेक असतात, त्या मिस्टेक मी सुधारायचा प्रयत्न करत आहे. टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असेल किंवा इन्फॉर्मेशनशी रिलेटेड असेल तर त्यासाठी थोडा वेळ लागेल. एखादी अपडेट आली की लगेच व्हिडिओ बनवणं किंवा प्रत्येक विद्यार्थीला कॉल करून त्याच्याशी बोलणं हे माझ्या एकट्यासाठी शक्य नाही आहे. तर मी जितकं लवकर होऊ शकेल तेवढ्या लवकर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या ऍडमिशनच्या प्रक्रियेबद्दल थोडंसं सिरियस व्हा. ही गोष्ट थोडीशी गांभीर्याने घ्या. जर तुम्ही पुन्हा सांगतो, जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुमची ऍडमिशनची प्रक्रिया पूर्ण करायचीच आहे. जर काही कारणामुळे तुम्ही ती प्रक्रिया पूर्ण करू शकले नाही तर तुम्ही त्या ठिकाणाहून अपात्र ठराल. ज्या विद्यार्थ्यांना चॉईस नॉट अवेलेबल येत आहे त्या विद्यार्थ्यांनी थोडंसं वाट बघायचं आहे. लवकरच कॅपराऊंड 1 ची प्रक्रिया पूर्ण होईल. कॅपराऊंड 2 साठी जे वॅकंट सीट मॅट्रिक्स आहे ते डिस्प्ले होईल. त्यामध्ये कुठल्या कॉलेजला किती सीट वॅकंट आहे हे तुम्हाला बघायला मिळेल. त्यानुसार पुढील कॅपराऊंडची प्रक्रिया सुरू होईल. दुसरं कॅपराऊंड फिल करताना व्यवस्थित कॉलेज बघा, कट ऑफ बघा. कॉलेजची फी तुम्हाला आता कळालीच असेल किती असते, कारण की मागे मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की जर कॅपराऊंड थ्रू तुमचं ऍडमिशन एखाद्या प्रायव्हेट कॉलेजला झालं तर कशा पद्धतीने त्या कॉलेजची फी स्ट्रक्चर राहू शकते, किती फी तुम्हाला लागू शकते या संबंधीची संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. आता जर कॉलेज अलॉट झालं असेल आणि ते कॉलेज चांगलं आहे का वाईट या संबंधीच्या
पूर्णपणे रिसर्च तुम्हाला स्वतः करायचा आहे. नेटवर सर्च करा, गुगलवर सर्च करा, कॉलेजची डिटेल बघा. जे ते कॉलेजला स्टुडंट असतील त्या स्टुडंटचा कॉन्टॅक्ट मिळवायचा प्रयत्न करा. जर कॉन्टॅक्ट मिळाला तर त्या कॉलेजची माहिती घ्या. तिथला स्टाफ कसा आहे, तिथे टीचिंग फॅकल्टी अवेलेबल आहे का, हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे का, कॉलेजकडनं इतर अजून कुठली फी घेतली जाते का, या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्ही प्रत्यक्ष कॉलेजला कॉल करून तिथल्या विद्यार्थ्यांशी संपर्क करून घ्या. आणि ते कॉलेज जर तुम्हाला योग्य वाटलं सगळी माहिती घेतल्यानंतर ते कॉलेज प्रेफरन्स फॉर्म 2 मध्ये फिलअप करा. प्रेफरन्स फॉर्म 1 मध्ये जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं असेल तर त्या कॉलेजचे 1-2 दिवस आधी तुम्ही त्याची डिटेल घ्या किंवा कॉलेजला प्रत्यक्ष व्हिजिट करून तिथल्या विद्यार्थ्यांकडून त्या कॉलेजची माहिती घ्या, त्या कॉलेजची डिटेल घ्या आणि त्यानंतरच पुढे ऍडमिशनची प्रक्रिया करा. नाहीतर मग तुमच्याकडे ऑप्शन आहेच दुसऱ्या राऊंडसाठी. टिल देन टेक केअर.